आंब्याच्या सीझनमधला मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा आंब्याच्या फ्लेवरचा पूर्ण असा आज आपण आंब्याचा शिरा बघणार आहोत किंवा मँगो शिरा म्हणू शकतात. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. स्टेप बाय स्टेप व्हिडिओ दाखवलेला आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग या आंब्याच्या शिऱ्याला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथं एक आंबा घेतला आहे आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वरचा जो भाग असतो तो काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे स्लाइड्स टाईप चाकूच्या साहाय्याने कापून घ्यायचं आहे. कापल्यानंतर मधला जो गर असतो चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने काढून मिक्सरच्या जारमध्ये टाकूया. सेम याच प्रकारे राहिलेला पण आंबा यामधला मी इथं गर काढून घेते. याच्यावरती झाकण लावूया आणि पूर्णपणे बारीक पेस्ट करून घ्यायची. पूर्णपणे बारीक करायचे. तर अशा प्रकारे इथं मी आंब्याचा गर करून घेतलाय. त्याच्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप टाकते. तूप थोडंसं घट्ट आहे. हवा असेल तर तेलाचा पण वापर करू शकता. 1 वाटी रवा टाकूया आणि हा रवा एक 5 ते 6 मिनटं एकदम बारीक गॅस करून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. रवा व्यवस्थित भाजायचा आहे, तरच शिऱ्याला कलर चांगला येतो आणि चवीला पण चांगला लागतो. तर हलकासा गोल्डन कलर आलेला आहे. रवा बारीक गॅस करूनच भाजायचा आहे. ज्या वाटीनं 1 वाटी रवा घेतला त्याच वाटीने बरोबर 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. 1 वाटी रवा त्याच्यासाठी 2 वाटी पाणी टाकायचं आहे. तर हा रवा थोडासा यामधलं पाणी आटलं गेलं की त्याच वाटीने आपण साखरेचा वापर करतोय. साखर कमी जास्त करू शकता. हा गोड आहे त्याच्यामुळं अर्धी वाटी साखरेचा वापर केला आहे. आंब्याचं गर टाकूया. 1 वाटी रवा, 2 वाटी पाणी आणि अर्धी वाटी साखर हे परफेक्ट प्रमाण आहे. जास्त गोड पण होत नाही किंवा जास्त कमी पण चव येत नाही. एकदम बरोबर होतं. सर्व मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा. म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. याच्यावरतीच वरून मी अजून 2 चमचे तूप टाकते. आवडीनुसार थोडंसं तुपाचं पण प्रमाण कमी जास्त करू शकता. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. वरती प्लेट झाकूया. गॅस बारीक करून एक 2 ते 3 मिनटं हा शिरा वाफवून घ्यायचा आहे. म्हणजे त्यामध्ये तुपाची चव उतरेल आणि व्यवस्थित असा शिरा शिजला जाईल. तर अशा प्रकारे आपला मँगो सीझनमधला मँगो शिरा तयार आहे. हवा असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता, पण मी नंतर ॲड करते. विलायची पावडरसुद्धा ॲड करू शकता, पण यामध्ये जे मेन फ्लेवर आहे तो आंब्याचा यायला पाहिजे, तरच हा मँगो शिरा खूप छान लागतो. तर थोडे बदामाचे आणि पिस्ताचे काप टाकलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा. धन्यवाद.